चांगली गोलंदाजी पद्धत आपण गोलीवली संघाची ज्या प्रकारे दबदबा कायम ठेवले पहिल्या षटकापासून आणि एक नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय स्वीकारला होता त्यावर मात्र प्रत्येक गोलंदाज मोहर लावताना पाहतोय आपण 3 बाद धावपलकावर धावा त्या फक्त आणि फक्त आदरणीय रणजित मात्रे यांच्याकडून जित पाटीलला सुवर्ण संधी आहे. जर आपण लागोपाठ 2 षटकार ठोकताय तर त्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. सज्ज होताना याच पात्र ड्राईव्ह केल्या चेंडूला पाहतोय आपण ऑफ ड्राईव्ह चेंडूखाली क्षेत्ररक्षक दुरून येतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट. आता मात्र जित पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल जर आपण लागोपाठ 2 षटकार मारतायत तर व्यासपीठावर आदरणीय रणजितजी मात्रेसाहेब हे आहेत त्यांच्या माध्यमातून जर दोन षटकार ठोकले तर 500 रुपयाची रोख रक्कम जित पाटीलला देण्यात येईल आणि आवश्यकता सुद्धा आहे षटकाराची तर मात्र वडगड संघाला. गोलंदाज सज्ज होताना परत राईट द विकेट समोर जित पाटील एक चांगला उच्च कोटीचा ऑलराऊंडर वडगड संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण. याच पात्र उंच 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 आणि लांब लांब पल्ल्याचा हा गगनभेदी षटकार
तरी तर मात्र अतिशय सुरेख याच पाहता परत पुलचा फटका हवेत आहे, फटका फसतोय आणि यावेळेस पाहता परतीचा प्रवास करावा लागेल, फलंदाज बाद होतोय. फटका पाहतोय आपण यावेळेस पात्र दूर असा गेले षटकार आणि याचबरोबर 50चा आकडा पार करताना पाहतोय आपण गावदी वडगरा संघ. ज्या प्रकारे धुमाळसर पाहिलं होतं की सुरुवात खराब झाली होती, पण मात्र या षटकामध्ये आक्रमण पाहतोय आपण. महागडे षटक यावेळेस पात्र निश्चित लाईन कुठे हे चेक करताना गणेश पाटील यांची दोन्ही समांतरिषित वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते, धावसंख्येत मात्र 51. यावेळेस पात्र जीत हवेत आणि परतीचा प्रवास करावा लागेल. जीत पाटील हा फलंदाज बाद होतोय. धावसंख्या पाहतोय आपण 51. अंतिम चेंडू असेल या इनिंगचं आणि यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं आहे. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीतला तो शेवटचा सामना असेल. याच पाहता फोर्स केलाय, हवेत आहे पण क्षेत्रच्या डोक्यावरतून चेंडू निघून गेले, लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर येतोय षटकार. मैं तो भेलपुरी खा रहा था.
आगमन झालेलं आहे आणि हितेश पाटील यांना विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 मध्ये स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली यांच्या माध्यमातून वेलकम सुस्वागतम. सामने सगळ्यान भारी देवानंदाळे साहेब आहेत पाठीशी आमच्या भारी. चौकारांची मजा बघावला पोर ही जमलन सारी. बॉलर बॅट्समन एक से बढ़कर एक येतान खिलाडी. साजन भोईरने भरवली स्पर्धा बघायला जमलन प्रेक्षक. स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक, स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक. तर रणजित पाटीलसाठी सुवर्ण संधी असेल. जर विकेट हॅट्रिक आपण पूर्ण करताय तर रणजित म्हात्रे साहेब यांच्याकडून आता मात्र बक्षीस वाढलेलं आहे. रोख रक्कम 1000 रुपये दिले जाईल. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये दिले जाईल. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला फटका ऑन द रेसचा फटका पाहतोय आपण. कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडू इथं मात्र निघून गेलाय. सीमा पार येतोय पहिल्या चेंडूवर चौकार. सगळ्यांना मानाची साजन भोईर दादाने भरवली स्पर्धा ही क्रिकेटची. बक्षीस ठेवलं 101 सगळ्यांची. रणजित आमचे आयोजक कमिटीचे मेंबर साजन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचे. साजन भोईर आयोजक आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचे. आणि पहिल्या चेंडू मात्र ज्या प्रकारे एक सुरेख फटका पहिला पण ऑन द रेसचा फटका होता. यास पात्र अतिशय वेगवान चेंडू होता पण मात्र वाटते की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जर चेंडू निघाला असता तर रणजित बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला असता. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त इथं मात्र पाहतोय की आपण एक सिंगल पूर्ण करतोय फलंदाज प्रदीप. व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पाहतोय 5 वर. संघ धावसंख्या जर पाहिली आपण 5 आहे. 58 धावचं टार्गेट. इथं मात्र गावदेवी कोळीवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण. जीत पाटील रफ्तार के सौदागर म्हणजे जी ओळख आहे. राईट आर्म ऑफ द विकेट. याच पात्र स्ट्रोक चेक करतोय. फक्त चेंडूला स्टीअर करतोय शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे. आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय वैभव पाटील. व्यक्तिगत स्वतः डावाचं खातं उघडतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 6 बिनबाद. 58 धावचं टार्गेट इथं मात्र पाहतोय आपण.
सज्ज होताना जित पाटील राईटावर द विकेट. याच पाता चांगला चेंडू होता, खोल टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न स्वतःच फॉलो थ्रू मध्ये ते मात्र आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस पात्र पाहतोय की आपण अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना धावसंख्येत भरपडती धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना आता मात्र ती 8. स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशिल यांच्या माध्यमातून आपण पाहतोय स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 पहिला दिवस. जित पाटील राईटावर द विकेट. याच पात्र अतिशय चांगला फटका आहे पाहतोय आपण. स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणारा हा दणदणीत चौकार. याच पात्रा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अतिशय अप्रतिम झेल आणि मोठा फलंदाज बाद करतोय इथे मात्र गोलंदाज अप्रतिम झेल.
सज्ज होताना गोलंदाज यावेळेस पात्र हवेत आहे, फटका फसतोय काय पाहायचे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारले हा झेल आणि अजून एक फलंदाज फेल. तर आता मात्र दयनीय स्थिती पाहतोय आपण गावदेवी कोळीवली संघाची. ज्या प्रकारे दोन आघाडीची महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेले, धावफलकावर धाव त्या फक्त आणि फक्त 21 आणि इथून मात्र थोडंसं कठीण आव्हान असेल. बारा चेंडू आणि 37 धावेची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर 12 चेंडूंचा खेळ शीर्ष आहे आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय गावदेव वडगर विपक्षी गावदेव कोलिवली या दोन संघामध्ये. पुनीत येतोय फलंदाजीसाठी. वैभव पाटील हा बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे, ज्याने आपल्या संघासाठी अवघ्या 6 धावांचं योगदान दिलं होतं. प्रदीप याने चांगली फलंदाजी केली होती, मात्र तोही बाद होऊन पॅलमध्ये परतलेला आहे. त्याच्या बॅटमधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते. नवीन फलंदाज पुनीत आणि गोलंदाजी मार्कर नवीन गोलंदाज संजोग येतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 37 धावांची आवश्यकता कोलिवली संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र धाव घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, मात्र धाव घेतली जात नाही. कुठल्या प्रकारची धाव नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे आणि 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 21 आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी अतिशय सुरेख चेंडू. पुन्हा एकदा यावेळी मात्र थोडीशी दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाढचं खेळतोय अवांतता वाढच्या रूपाने. सिंगलने धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 22 धावा. 36 धावांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी कोलिवली या संघाला. आपण पाहतात स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशीला आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 आयोजन ओम फोटोच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. यावेळी क्लीन बोल्ड आणि फलंदाज बाद. तिसरा फलंदाज बाद होतोय पुनीतच्या रूपाने. अतिशय बिकट स्थिती सध्या आपण पाहतोय गावदेवी कोलिवली या संघाची, कारण आपण पाहतोय की टॉप ऑर्डरचे 2 फलंदाज तर या अगोदरच पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत. सलामी जो तंबूच्या आश्रया गेलेले आहे आणि पुनीत हाही फलंदाज आल्या पावली माघारी परतताना. नवीन फलंदाज कोलिवली संघाकडून खेळपट्टीवर खेळण्यासाठी येतोय. अनंत. यावेळी चेंडूला ऑफ साईडला कटवलेला आहे. हा एक्स्ट्रा गुरिजनामध्ये चेंडू फेल केला जातोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावल 23 धावा. 9 चेंडू शेष आहेत आणि 9 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे गावदेवी कोलिवली संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गावदेवी वडगर विपक्षी गावदेवी कोलिवली हा सामना आपण पाहतोय. यावेळी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर, तर स्क्वेलेकचे पंच राजेंद्र बजागे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती. आता मात्र सामना खूपच दूर जातोय तो गावदेवी कोलिवली संघापासून आणि सामन्यावर पकड मजबूत करताना आपण पाहतोय गावदेवी वडगर या संघाला. आज वडगर संघाने दीपक पाटील, दर्शन पाटील याच्या गैरहजेरीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे.
यावेळी चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक फलंदाज बाद. DJ Jack 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 शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान आणि पुन्हा एकदा भारत देशात हलवू हिंदुस्थान. हे भगवे हमसे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा नवीन फलंदाज राहुल खेळपट्टीवर येतोय. मात्र बिकट स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय पराभवाच्या छायेमध्ये सध्या गावदेव कोलिवले संघ. जिग्नेश गोलंदाजी मार्कवर. यावेळी सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज शेवटच्या षटकासाठी जिग्नेश आपण पाहतोय. मात्र पराभवाच्या छायेत आपण पाहतोय गावदेव कोलिवले संघ आणि विजयाच्या उंबाट्यावर गावदेव वडगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख फटका, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षकाने चिणू जातोय डीप आउटच्या वरून सीमापार षटकार. आनंदाच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. उकळलेल्या चेंडूला चेंडू निघून जातोय या फाईन लेग रिजन मधून सीमापार चौकार. खरंच तर अशा फटक्यांची आवश्यकता सुरुवातीला होती. मात्र दिवा विझल्यानंतर दिव्यामध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न, ओतण्याचा प्रयत्न गावठी कोलिवले संघाचा फलंदाज करतोय. अनंत नक्कीच चांगली फलंदाजी करतोय. पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न त्याच्याकडून केला जातो आणि अनंत याचा नक्कीच या फटक्याने पुढील स्पर्धेसाठी, पुढील सामन्यासाठी आत्मविश्वासी वाढेल. एक धावा पूर्ण केली जाते. ओव्हरथ्रो झालेला आहे. मात्र एका धावे समाधान दोन्ही फलंदाज मानतायत. धावसंख्या 35. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे, कारण 58 धावांचं लक्ष होतं. शेवटचे षटक मार्ग आणि शेवटच्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत. आपण ओम फोटोच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट पाहतोय. षटकार आपल्याला पाहायला मिळतो फलंदाजाच्या बॅटमधून. मात्र इथे आपण पाहतोय पराभव अटल आहे तो गावठी कोलिवले संघाचा. वैभव पाटीलच्या बाद झाल्यानंतर कोलिवले संघ सावरू शकला नव्हता आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की पराभवाच्या खाईत लोटण्याच्या तयारीमध्ये गावठी कोलिवले हा संघ पूर्णपणे आपण पाहतो. पारडं जड आहे ते गावठी वडगर या संघाचं. तिसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसामधील. यावेळी 55 नो बॉलचा इशारा आहे. आव्हान त्या नो बॉलच्या रूपाने सिंगलने धावसंख्या वाढते. आपण पाहत आहात स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशीला आयोजित स्वर्गीय गुरुनाथ भोईर चषक 2022 आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील तिसरा सामना. यावेळी मिस टाईम फटका आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय, झेल पकडतोय आणि आणखीन एक फलंदाज बाद. फ्री हिट होती का? नाही ना, फ्री हिट होते. फक्त एकच धाव. मात्र हा सामना आता आपण पाहतोय तो जिंकलेला तो गावदेवी वडगर या संघाने. अभिनंदन.